महानगरपालिकेचा प्रथम नागरिक कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? जे आपलं मूलभूत गरज आहे की आणि आपला हक्क आहे योग्य शिक्षण मिळण्याचा, ते सक्तीचे शिक्षण कितवीपर्यंत आहे? देशाचा प्रथम नागरिक कोण? समित्या 4. कोणत्या कोणत्या? परिवहन समिती, शिक्षण समिती, महिला बालकल्याण समिती आणि स्थायी समिती. ते सक्तीचे शिक्षण आयुष्यभरच आहे. देशाचा प्रथम नागरिक 18 वर्ष पूर्ण झालेला. आपले पालकमंत्री कोण आहेत? नाही माहीत तो, सॉरी. जिल्ह्याचे खासदार. नाही लक्षात. जर तुम्हाला एखादा उमेदवार पैसे वाटताना दिसला तर तुम्ही त्याची तक्रार कुठे नोंदवणार? नगरपालिकाकडे. आपण सर्वजण समाजात राहतो आणि हा समाज निरोगी आणि सुदृढ राहावा यासाठी एक लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. पण हे सर्व करत असताना आपण मतदान तर करतो, पण आपली जबाबदारी काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, आपले कर्तव्य काय आहेत याविषयी काहीच माहिती नसतं. आणि ही साधण्याची पोकळी हळूहळू लोकशाहीला लागलेला कॅन्सर आहे. तर हाच लोकशाहीला लागलेला कॅन्सर क्युरा लाईफ कॅन्सर सेंटरसोबत दूर करण्याचा प्रसारमाध्यमचा हा प्रामाणिक प्रयत्न. नमस्कार, मी ज्योती. आम्ही भारतीय लोक पेपर नागरिकशास्त्राचा या आपल्या विशेष सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार, आपलं नाव? अभिषेक काशीद. मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार. 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही बरोबर दिलात तर प्रसारमाध्यमकडून एक गिफ्ट दिलं जाईल. ठीक आहे? तर पहिला माझा प्रश्न आहे की महानगरपालिकेच्या समित्या किती असतात? समित्या 4. कोणत्या कोणत्या? परिवहन समिती, शिक्षण समिती, महिला बालकल्याण समिती आणि स्थायी समिती. महानगरपालिकेचा प्रथम नागरिक कोण आहे? महापौर. महापौरची निवड कोण करतं? निवडून आलेले नगरसेवक. बरोबर आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? स्थापना 1972ला. तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी CEO मी म्हणले CEO, पण मराठीत त्याचा अर्थ एक्झॅक्ट समजना मला. म्हणजे मराठीत तहसीलदार. बरोबर आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? स्थायी समिती 1 वर्षाचा, 12 महिने. नाही महानगरपालिकेचा मला वाटतं समिती 5 वर्षाचा. 5 वर्षाचा. बरोबर. आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्पीय कार्यकाळ किती वर्ष? 1 वर्षाचा असतोय अर्थसंकल्पीय. तुम्ही 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत, त्यामुळं नागरिकशास्त्र विषयामध्ये ह्यांना 100 पैकी 100 मार्क. आणि प्रसारमाध्यम यांच्याकडून आपल्याला मिळते लाटकर बंधू यांचं श्रीलक्ष्मी कॅलेंडर. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझं नाव दीपिका रोहन चव्हाण. मी तुम्हाला नागरिकशास्त्राशी रिलेटेड 5 प्रश्न विचारणार आहे. त्यापैकी 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलात तर प्रसारमाध्यमकडून आपल्याला एक गिफ्ट मिळेल. ठीक आहे? तयार आहे तुम्ही? ठीक आहे. मला सांगा, मतदानाचा अधिकार कोणत्या वयात मिळतो? 18व्या वर्षी. बरोबर आहे. शिक्षण जे आपलं खूप मूलभूत गरज आहे की आणि आपला हक्क आहे योग्य शिक्षण मिळण्याचा, ते सक्तीचे शिक्षण कितवीपर्यंत आहे? ते सक्तीचे शिक्षण आयुष्यभरच आहे. 8वीपर्यंत आपल्याला सक्तीचे शिक्षण आहे. म्हणजे काही असलं तरी 8वीपर्यंत शिक्षण घेणं हा नियम आहे कायद्यानुसार. ओके. देशाचा प्रथम नागरिक कोण? देशाचा प्रथम नागरिक 18 वर्ष पूर्ण झालेला. देशाचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो. ठीक आहे. राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो? राज्याचा पंतप्रधान. नाही, हे पण उत्तर चुकलं आहे. म्हणजे ह्याच्यावरून असं लक्षात येते की आपण जे 1ली ते 10वीपर्यंत नागरिकशास्त्र जे शिकलो आहे ते फक्त 20 मार्काचं आहे आणि ते खरोखर चुकीचं आहे. बरं, ठीक आहे. तरीही तुम्ही आपल्या या क्वेश्चनरमध्ये भाग घेतला याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव? भाग्यश्री अभय परांडेकर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. बरोबर त्या प्रश्नांच्या 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलात तर तुम्हाला प्रसारमाध्यमकडून एक गिफ्ट दिलं जाईल. ठीक आहे? तर माझा पहिला प्रश्न आहे, मतदानाचा अधिकार कोणत्या वयात मिळतो? 18 वयात. बरोबर आहे. मला सांगा, आपले पालकमंत्री कोण आहेत? नाही माहीत तो, सॉरी. आपले खासदार किती आहेत? खासदार जिल्ह्याचे खासदार. नाही लक्षात.
नाही माहिती. आमदार किती आहेत माहिती आहे जिल्ह्याचे? बरं. कोल्हापूरला आयुक्तालय आहे का? नाही. जर समजा उमेदवार, आता ही आचारसंहिता लागू झालेली आहे, निवडणुकाचं वारं सुरू झालेलं आहे, जर तुम्हाला एखादा उमेदवार पैसे वाटताना दिसला तर तुम्ही त्याची तक्रार कुठं नोंदवणार? नगरपालिकाकडे, महानगरपालिकाकडे. ठीक आहे, उत्तर बरोबर नाही, पण स्क्रीनवरती आपण दिलेलं आहे की ही तक्रार आपण कुठं नोंदवू शकता. ठीक आहे. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव सुजय सिंह अरविंद संगपाळ. आपला पहिला प्रश्न आहे, कोल्हापूरमध्ये स्थानिक निवडणुका कोण घेतं? कोण घेतं कोल्हापूर महानगरपालिकेकडून आता जी स्थानिक स्वराज्य संस्थेची त्यांचा बॉस कोण आहे आता महापालिकेचा? आयुक्त. राज्य शासन रे. ठीक आहे, असू दे. अजून आपल्याला 4 चान्स आहेत. राज्य शासनांना. बरं, नागरी सुविधाबद्दल, सुविधा ज्या आपल्या असतात नागरिकांच्या, त्यांच्याबद्दलच्या ज्या तक्रारी आहेत त्या कुठं नोंद कराव्या? आरोग्य विभाग आहे, त्यानंतर महानगरपालिका, महापालिका. कोणत्याही गुन्ह्यासंबंधी तक्रार असेल तर ती कुठे नोंदवावी? मला समजला नाही प्रश्न. कोणत्याही गुन्ह्यासंबंधीची तक्रार. पोलीस स्टेशन. राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो? आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. हे पण प्रश्न हे पण उत्तर चुकलेलं आहे. ठीक आहे, गावचा प्रथम नागरिक कोण आहे सांगू शकाल का? सरपंच असतात. आमदार फंड कुठून येतो? आमदार फंड महाराष्ट्र शासनाकडून येतो. राज्य शासनाकडून येतो, बरोबर आहे. मला सांगा, आमदार फंड किती असतो? वार्षिक आमदार फंड 5 कोटी रुपये. राईट, बरोबर आहे. खासदार फंड कुठून येतो? केंद्र शासनाकडून. बरोबर आहे हे पण उत्तर. आणि ती रक्कम किती असते? 25 कोटी रुपये. तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यात. आपल्याला मिळतं आहे प्रसारमाध्यमकडून श्री लाटकर बंधू यांचे श्रीलक्ष्मी कॅलेंडर. इथल्या लोकांना काही प्रश्न विचारले जे नागरिक शास्त्राशी रिलेटेड होते, पण काही लोकांना बरंच ज्ञान आहे आणि काही लोकांना काहीच माहिती नाही आहे. ह्यावरून असं लक्षात येते की आपण मतदान करतो, पण आपले अधिकार, आपले कर्तव्य, आपल्या जबाबदारी ह्या कशाचीच माहिती नाही आहे. तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण जसा कॅन्सर हा योग्य वेळेत समजला, त्याच्यावर योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळाले तर बरा होऊ शकतो, त्याच पद्धतीनं लोकशाहीला लागलेला कॅन्सर क्युरालाईफ कॅन्सर सेंटरसोबत दूर करण्याचा आपला हा प्रयत्न सुरूच राहील. धन्यवाद.